सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मूलभूत कर्तव्य बघा, संविधानाचा भाग 4 आहे बघा, भाग 4A ते किंवा 51 सुद्धा म्हटलं जातं. तर हे काय आहे? मूलभूत कर्तव्य. याच्या आधी आपण मूलभूत अधिकार सुद्धा पाहिलेत. त्याच्या आधी आपण आर्टिकल 1 ते 4 च्या दरम्यान सुद्धा प्रश्नसंच पाहिलेला आहे. फक्त एक नागरिकत्व राहिलं आहे, तर तो सुद्धा लवकर येईल. तर बघा, नागरिकत्व एवढे क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं, ते जो टॉपिक आहे तो सध्या वगळलेला आहे. पण जे प्रिलिम होणार आहे बघा, त्याच्या आधी आपण नागरिकत्व याच्यावर क्वेश्चन सिरीज आणणार आहे. जे आपलं टार्गेट काय, मिशन जवळजवळ 1500+ क्वेश्चन आपल्याला काय करायचे, एका चॅनलवर विथ ॲनालायसिसद्वारे काय करायचं, क्वेश्चन टाकायचे, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर क्वेश्चन सेट अवेलेबल राहतील. हा त्याच्या मागचा हेतू आहे. ओके, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत अधिकार पाहिले. या व्हिडिओमध्ये आजच्या मूलभूत कर्तव्य पाहणार आहे, ज्याला भाग 4A सुद्धा म्हटलं जातं किंवा 51A सुद्धा म्हटलं जातं. तर बघा, संविधानात तुम्ही जर एक नजर टाकली तर बघा, संविधान कसं निर्माण झालं आहे. जे विविध देशाकडून आपण काय केलं आहे, काही महत्त्वाचे जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते त्यांच्या संविधानामध्ये काही गोष्टी. ओके, जसं समजा ठरलं तर संयुक्त राज्य अमेरिका आहे आपण किंवा USA सुद्धा म्हणतो, त्यांच्याकडून मूलभूत अधिकार घेतलेत. कॅनडाकडून आपण सशक्त केंद्र सरकार घेतले. ओके, ऑस्ट्रेलियाकडून आपण विविध सूच्या घेतल्या, जसे समोरची सूची आहे. ओके, दोन्ही सदनांची जी बैठक 108 नुसार त्याला आपण संयुक्त बैठक सुद्धा म्हणतो. किंवा फ्रान्स आहे, फ्रान्स आपण गणतंत्रात्मक किंवा प्रस्तावना घेतलेली. बऱ्याच प्रस्तावनामध्ये शब्द आहे बघा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, ते शब्द घेतलेत. जपानकडून जे आपण कायद्याद्वारे पालन करतो बघा, किंवा कायद्याद्वारे एखादा विधी बघा, आपण विधी म्हणतो ना संसदेमध्ये. ओके, त्याद्वारे प्रस्तावित क्रिया होती बघा, ती सुद्धा आपण त्याच्याकडून घेतली. म्हणजे अशा प्रकारचे काय केलं, विविध देशाकडून आपण सोर्स तयार करून संविधानामध्ये ॲड केलेली आहेत. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, मूलभूत कर्तव्य हा टॉपिक आहे बघा. याच्यामध्ये थोडक्यात माहिती सांगायची ठरली तर मूलभूत कर्तव्यामधले बघा, हे कोणाचा सोर्स आहे, हे आहे रूसचा सोर्स, जे सोव्हिएत संघसुद्धा म्हटलं जातं. आत्ताचं रशियन आहे, तर त्याच्या आधी जे सोव्हिएत युनियन होतं बघा, त्यांच्याकडून आपण घेतले. त्याच्यामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आदर्श घेतले. हे कधी घेतलेलं आहे मूलभूत कर्तव्य? हे घेतलं 1976 संविधानामध्ये जवळजवळ 42वी घटनादुरुस्ती करून ते जोडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि एक 11वं जे आहे बघा, ते 86व्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आलं. ही थोडक्यात माहिती. ओके, तर आपण बाकीची जी माहिती बघा, ते क्वेश्चनद्वारे समजून घेऊ, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन बघा, जिथं जिथं पॉईंट आहे त्या ठिकाणीच तुम्हाला त्याचं प्रॉपर असं स्पष्टीकरण दिलं जाईल. ओके, चला तर सुरू करू. बघा, पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन व्यवस्थित समजू घ्यात, उत्तर लगेच सापडतं. खालीलपैकी योग्य विधान निवडा. आपल्याला योग्य विचारले. ओके, जपानचे पहिलं बघा विधान, जपानच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा, भारतीय घटनेतील कर्तव्यांची संकल्पना सोव्हिएत रशियाकडून स्वीकारण्यात आलेली आहे. ओके, तिसरं बघा, भारताच्या मूळ घटनेत 10 कर्तव्यांचा समावेश होता. ओके, तर जर पहिलं विधान पाहिलं, जपानच्या घटनेतून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे का? नाही आहे, हे चुकीचं आहे. आपण जपानकडून काही विधीद्वारा कायद्याची प्रस्तावित क्रिया घेतलेली आहे. ओके, हे तर सांगितलं मी आता तुम्हाला, म्हणजे हे चुकीचं आहे. विधान बघा, भारतातील घटनेच्या कर्तव्यांची संकल्पना ही सोव्हिएत रशियाकडून घेतली, हे बरोबर आहे. ओके, सोव्हिएत रशियाकडून आपण घेतलेली आहे. बघा, भारतीय मूळ घटनेत केवळ 10 कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मूळ घटनेत होतं का ते? नाही, त्याच्यावर दुरुस्ती करण्यात आली, 42वी घटनादुरुस्ती. ओके, 1976 त्याद्वारे मूलभूत कर्तव्यांची यादी जोडली. त्या तुम्हाला सर्वांना माहिती, 1975 साली सुवर्ण समिती होती, तिने 8 कर्तव्यांची यादी दिली होती. ओके, त्या 8 कर्तव्यांनी यादी ही इंदिरा गांधी सरकारकडे दिली होती. इंदिरा गांधी त्याच्यामध्ये 2 ॲड केले, असे मिळून त्याच्यातले काही होते कर वगैरे ते काढणे किंवा शिक्षेचे, ते काढून टाकले त्याने. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, विविध दुसरे जे म्हणतो ना आपण मूलभूत कर्तव्य जोडले, अशी एकूण 10 जोडली होती 1976 आणि जे 11वं आहे आता सध्या बघा संविधानामध्ये दिसते. ओके, ते 11वं कधी जोडलं, 86वी घटनादुरुस्ती झाली बघा, त्यानुसार जोडलं होतं. ओके, तर बघा विधान, 86व्या घटनादुरुस्तीने 11वे कर्तव्य जोडण्यात आले, हे पण बरोबर आहे. ओके, म्हणजे आणि बरोबर आहे. असं पर्याय जर तुम्ही पाहिले, ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठंच दिसणार नाही पर्याय, कारण जे पर्याय ते चुकीचे सर्व चुकून त्यांच्याकडून प्रिंट मिस्टेक झाली. पण लक्षात ठेवा, याच्यामध्ये कोणते पर्याय बरोबर आहे? एकमध्ये तर एक बरोबर आहे आणि बरोबर, जे 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली 11वे कर्तव्य जोडले. कोणतं जोडलं माहिती तुम्हाला? जे बघा 0 ते 6 दरम्यान सुरुवातीला होतं, नंतर 6 ते 14 दरम्यान आता जे शैक्षणिक म्हणतो ना, फ्री शिक्षण म्हणतो, RTE म्हणतो, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, तो हा पास झाला. त्यानुसार मूलभूत कर्तव्यामध्ये पालकाची जबाबदारी असून की ते शिक्षण त्यांना प्रोव्हाइड करायचं. म्हणून हे काय केलं, 86व्या घटनादुरुस्तीने 11वे कर्तव्य
त्याच्यामध्ये जोडले. म्हणजे याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे? फक्त ब आणि ड बरोबर आहे. क सांगितलं का चुकीचं आहे, मूळ घटनेत नव्हतं. आणि पहिलं काय ते चुकीचं आहे, कारण ते सोव्हिएत युनियनकडून आपण घेतलेलं आहे. ओके. दुसरं बघा, मूलभूत कर्तव्याबाबत सुवर्णसिंह समितीने केलेल्या शिफारशीपैकी खाली कोणत्या शिफारशी घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नाही? तर तुम्हाला माहीत असेल 1975 साली बघा राष्ट्रीय आणीबाणी 75-76चा काळ सर्वांना माहीत असेल की भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणीचा काळ आहे. त्यावेळी विरोधी पक्ष कसा होता, जास्त आवाज करीत होता. म्हणून इंदिरा गांधी सरकारने काय केलं, त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. आणि त्यावेळी ते म्हणतात ना संविधानाचं पालन करत नाही, म्हणून त्यासाठी मूलभूत कर्तव्ये टाकण्यासाठी सुवर्णसिंह समितीची स्थापना करण्यात आली होती. ओके. तर त्यांनी 8 रिकमेंडेशन केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये काही काढून इंदिरा गांधी सरकारने टोटल 10 अशा केल्या, त्यांच्या काही स्वतःच्या धरून. अशा एकूण 10 मूलभूत कर्तव्ये संविधानामध्ये समाविष्ट घटनादुरुस्ती करून त्यांनी काय केलं, संविधानामध्ये टाकले. ओके. येथे क्वेश्चन तर समजला. त्याच्यामध्ये आता सुवर्णसिंह समितीने कोणकोणत्या शिफारसी केल्या होत्या बघा. याच्यामध्ये पहा, कर देणे हे नागरिकाचे मूलभूत कर्तव्य पहिलं. दुसरं, कर्तव्याचे पालन करण्यास किंवा कर्तव्य पालन करण्यास नकार देणाऱ्या योग्य ते दंड किंवा शिक्षेची तरतूद संसदेने करावी सांगितलं. तिसरं बघा, मूलभूत कर्तव्याबाबतच्या शिक्षेची तरतूद आपल्या कायद्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही असं सांगितलं. ओके. तर ही बघा, कर देणे हे त्यांनी सांगितलं होतं. जे 8 सांगितले होते त्याच्यामध्ये कर देणे हा एक भाग होता. नंतर कर्तव्याचे पालन जर नाही केलं तर योग्य दंडाची शिक्षा करावी म्हणून त्यावेळी संसदेने सुद्धा जी सुवर्णसिंह समिती होती बघा, त्यांनी ती शिफारस केली होती. पण त्यावेळी इंदिरा गांधी सरकारने टाकले नाही त्यावेळी. पण त्यानंतर बघा, तुम्ही जर एक अजून पहिले 1999 साली एक कमिटी नेमली होती बघा. हो, जे मूलभूत कर्तव्य बघा हे जर कोणी पाळणं त्याच्याची शिक्षेची तरतूद असावी किंवा त्यासाठी कायदा करावा म्हणून वर्मा समिती नेमली होती. ओके. त्याचे पण शिफारशी अजून काही झालेल्या नाही त्या. पण लक्षात ठेवा, वर्मा समिती एक आणि सुवर्णसिंह समिती एक, दोन ठेवा. वर्मा समिती कधी नेमली? ओके. ही 1999 मध्ये नेमली होती. ओके. जे सुवर्णसिंह समिती सांगितलं शिफारशी बघा, ते त्यावेळी इंदिरा गांधी सरकारने लागू केलेलं नाही. त्यांनी काय केलं मग, नंतर इंदिरा गांधीचा काळ गेल्यानंतर 1999 मध्ये बघा पुन्हा एकदा वर्मा समिती नेमली होती. त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. पण ती काय लागू नाही झाली अजून. म्हणजे दुसरं विधान पण बरोबर आहे, कारण वर्मा समितीने शिफारस केली होती. विधान बघा, मूलभूत कर्तव्याबाबतच्या शिक्षेची तरतूद असलेल्या कायद्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. हे बरोबर आहे. आज पण देता येत नाही. मूलभूत कर्तव्याच्या जे शिक्षेची तरतूद आहे त्याला कायद्यात नाही ते शिफारस केली होती ती. पण सध्या काय आहे, मूलभूत कर्तव्य बाबा याच्या विरोधात न्यायालयात म्हणजे जाता येत नाही किंवा तुम्हाला शिक्षा करता येत नाही. ओके. अशी तरतूद आहे. पण जे आपण म्हणतो ना सुवर्णसिंह समितीने सांगितली होती शिफारसी, तर ते सर्व बरोबर आहे. 4 नंबरचा पर्याय. ओके. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा. तिसरा क्वेश्चन, मूलभूत कर्तव्यांच्या वैशिष्ट्याबाबत खालीपैकी चुकीचे विधान कोणते ओळखा सांगते. तर मूलभूत कर्तव्याची वैशिष्ट्य तुम्हाला जर माहीत असेल बघा, नैतिक कर्तव्य एक आहे, त्याच्यातलं समजून घ्या थोडा. त्यानंतर जे बघा, जे जीवन पद्धतीनुसार म्हणजे भारतीय जी जीवन पद्धती त्यानुसार त्याचे वैशिष्ट्य बनवले. उदाहरणार्थ झालं तर तुम्हाला स्वातंत्र्य बघा, राष्ट्रीय आंदोलन जे प्रेरित झालेली गोष्टी आहेत बघा, त्यांचे पालन करणे, भारताची संप्रभुता, देशसेवा करणे किंवा जे वन्य प्राणी बघा यांचे संरक्षण करणे. ओके. हे जे बघा किंवा आदर्श आहेत बघा आपले, यांचे आदर्श झालं, संविधान झालं किंवा राष्ट्रध्वज, राष्ट्रगान यांचा आदर ठेवणे, हे जे उदत्त आहे बघा भारतीय लोकांमध्ये म्हणतो ना आपण, ते जास्त प्रमाणात भरलेलं आहे. ओके. राष्ट्रभक्ती आपण म्हणतो त्याला. तर ते पारंपरिक जे पद्धती ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. ओके. हे माहीत पाहिजे. नंतर दुसरं जर पाहिलं अजून वैशिष्ट्य म्हणजे मूलभूत कर्तव्ये हे फक्त भारतीय नागरिकांना आहेत, विदेशी नागरिकांना आहेत का? नाही आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे गैरन्यायिक आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला याच्यामध्ये जाता येत नाही, न्यायालयात जाता येत नाही आणि त्याच्या विरुद्ध शिक्षासुद्धा नाही. हे त्याची वैशिष्ट्य आहेत मूलभूत कर्तव्य. तर ही जी वैशिष्ट्य आहे बघा, या बाबतीत चुकीचे विधान ओळखायला सांगितले. तर पहिलं विधान बघा, मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी न्यायालयाद्वारे घडवून आणता येते. चुकीचं विधान असल्यामुळे हे काय यांनी काय सांगितलं, चुकीचे विधान ओळखा. म्हणजे हे बरोबर आहे त्या दृष्टीने, चुकीच्या दृष्टीने. बघा, मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिक तसेच परकीय व्यक्तींसाठी सुद्धा लागेल. हे चुकीचं आहे. ओके. फक्त भारतीय नागरिकांसाठी आहे. त्यानंतर मूलभूत कर्तव्य हे नैतिक नसून ते नागरी स्वरूपाचे आहे. तर बघा याच्यामध्ये हे पण विधान काय आहे, चुकीचं आहे. म्हणजे जे क्वेश्चन आहे बघा त्या दृष्टीने काय आहे, यांनी काय सांगितलं, चुकीचे विधान ओळखा. म्हणजे हे तिन्ही विधान कसे आहेत, चुकीचे आहेत. मूलभूत कर्तव्य कसे आहेत, हे नैतिक आहेत, नागरी स्वरूपाचे आहेत का? नाही. नैतिक कर्तव्य तुमच्या मर्जीनुसार चालते. नागरिक कर्तव्य असेल तर त्याला शिक्षेची तरतूद झाली असती. ओके. समजलं. तर अ ब क काय 3 मधले ते सर्व चुकीचे आहेत. मग पर्याय कोणता निघतो? 2 नंबरचा पर्याय निघतो बघा, अ ब क. ओके. समजलं तुम्हाला.
आता चौथा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या कर्तव्याचा समावेश भारतीय घटनेत करण्यात आलेला नाही? आता काय विचारलं, कोणत्या कर्तव्याचा समावेश भारतीय घटनेत करण्यात आलेला नाही विचारलाय. पहिले बघा, स्वातंत्र्य लढ्यात उदात्त आदर्शाची जोपासना व पालन करणे. हे सर्वांना माहिती आहे. जे 51 आहे बघा, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं. जे दुसरं आहे बघा मूलभूत कर्तव्य, याच्यामध्ये सांगितले. पहिलं कोणते, राष्ट्रगान, संविधान आणि आपण म्हणतो ना जे राष्ट्रगान, राष्ट्रध्वज एक आहे, 3 अशा गोष्टींना त्याचं पालन करणे. दुसरं म्हणजे स्वातंत्र्य जे राष्ट्रीय आंदोलक होते बघा, त्यांची प्रीत करणारे काही गोष्टी आहेत, विचार आहेत, तर त्याचे पालन करणे किंवा त्यांचा आदर्श ठेवणे सांगितले. ओके, त्याच्यामध्ये हे सांगितलं का स्मारकाचं जतन करणे नाही, फक्त त्यांचे आदर्श आहेत त्याचे काय करणे, जतन करणे. जे वारसा आहे त्यांचा त्याचं जतन करणे सांगितले. ओके, तर पहिलं कोणतं आहे, स्वातंत्र्य लढ्यात उदात्त आदर्शाची जोपासना व पालन करणे, हे दुसरं कर्तव्य आहे, तर ते बरोबर आहे. त्यानंतर दुसरं विधान बघा, आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे, हे पण बरोबर आहे. कारण जर तुम्ही आर्टिकल जर पाहिले तर बघा त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे. आय थिंक 9 का 10 आहे बघा. ओके, त्याच्यामध्ये 9 नाही 6 आहे, 6 सॉरी. तर 6व्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमची बघा संस्कृती बघा, ते भारतीय संस्कृती, त्याची जी वैभवशाली वारसा आहे त्याचे जतन करणे, हे 6व्यामध्ये सांगितलं आहे. 6व्यामध्ये सांगितलं आहे. ओके, त्यानंतर तिसरं बघा, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा त्याग करणे. ओके, हे पण बरोबर आहे. नंतर चौथं बघा, राष्ट्रयुक्त महत्त्वाच्या स्मारकाचे जतन व रक्षण करणे, स्मारकाचं रक्षण करणे असं सांगितले. पर्यायामध्ये बघा, आता हे चुकीचं आहे कारण मी तुम्हाला आता सांगितलं याचे पर्याय नाही लिहिले. तर 4 नंबरचा जो पर्याय बघा, राष्ट्रयुक्त महत्त्वाच्या स्मारकाचे जतन नाही करणे, तर त्यांचे जे विचार आहेत तर त्याचे जतन करायला सांगितले. ओके, दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं. ओके, मग 4 नंबरचा पर्याय काय, चुकीचं आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे बघा तिसऱ्यामधलं, व हिंसाचाराचा त्याग करणे, हे संविधानामध्ये सांगितलेलं आहे बघा. तुम्ही जर 9 जर पाहिलं मूलभूत कर्तव्य, तर त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितले की जी सार्वजनिक संपत्ती ती सर्वांच्या मालकीची, याचं सर्वांनी काय करायचं, जतन करणे. जर कोणी जरी म्हणते ना, आपण म्हणतो ना सार्वजनिक संपत्ती जर हे केलं तर त्याला न्याय जरी केलं तर त्याच्या विरुद्ध कायदा नाही आहे, न्यायालयात गेलं तर ते न्यायप्रविष्टसुद्धा होत नाही. ओके, पण भारतीय लोकांमध्ये ती जागरूकता असली पाहिजे की त्याचं काय करणे, सार्वजनिक जी मालमत्ता आहे त्याचे रक्षण करणे व हिंसाचारापासून त्याग करणे. ओके, हे सांगितलेलं आहे. तर 4 नंबरचा पर्याय बघा, याच्यामध्ये जे चौथं आहे ते चुकीचं आहे. कारण कोणत्या घटनेमध्ये करण्यात आलेलं नाही असं विचारलं कर्तव्याचा समावेश. ओके, समजलं तुम्हाला सांगा. 5वं बघा, खालीपैकी योग्य विधान निवडा सांगितलं आहे. ओके, तर पहिलं विधान बघा, मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट नाहीत, बरोबर आहे. बघा, मूलभूत कर्तव्यांची कायद्याद्वारे अंमलबजावणी घडून आणता येत नाही. ओके, हे दोन्ही बरोबर आहेत. कारण मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, कारण यामध्ये न्यायालयात जाता येत नाही किंवा शिक्षेची तरतूद नाही. बघा, मूलभूत कर्तव्यांची कायद्याद्वारे अंमलबजावणी घडून, ओके, हे पण चुकीचं आहे. कायद्याद्वारे अंमलबजावणी करता आली नाही, त्यासाठी समितीसुद्धा नेमली होती, वार्मा समिती म्हणून 1999 पण त्याची काही रिपोर्ट सरकारने अजून काही मनावर घेतली नाही, त्याच्यामुळे ते आजपर्यंत नाही आहे. ओके, आणि सुवर्णसिंह समितीने सुद्धा केली होती की कायद्याची अंमलबजावणी करणे, एखादा कायदा असला पाहिजे जेणेकरून नागरिक काय भीती राहील आणि ते कायद्याचे अंमलबजावणी करतील किंवा जे आपण म्हणतो मूलभूत कर्तव्य त्याचे काय करतील, ते व्यवस्थित पाळतील असं सांगितलं होतं. ओके, पण ते अजून लागू नाही झालं. त्यानंतर 6वा क्वेश्चन बघा, खालील विधानांचा विचार करा. ओके, क्वेश्चन समजून घ्या. खालील जे विधान आहे त्याचा विचार का सांगितले, त्यापैकी बरोबर कोणतं आहे बघा ते विचारले. तर 42व्या घटनादुरुस्तीने घटनेत 11 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली असं विचार. 11 आली का नाही, हे चुकीचं आहे. त्यानंतर बघा, मूलभूत कोणती समिती सांगितली, ते सरदार सुवर्णसिंह समिती, हे ध्यानात ठेवा. कारण हे लगी लिंकेज आलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे आपल्या. बघा, मूलभूत कर्तव्य ही संकल्पना आपण अमेरिकेच्या घटनेवरून स्वीकारली, चुकीचं आहे. आपण रूसकडून घेतलेली. ओके, रूसकडून काय घेतली, कोणती घेतली, मूलभूत कर्तव्य घेतलं. म्हणजे प्रस्तावनेमध्ये बघा, न्याय कोणत्या प्रकारचा आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, या 2 गोष्टी आपण रूसकडून घेतल्या, फक्त 2च घेतलेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे दुसरं विधान ब चुकीचं आहे 6व्यामधलं. नंतर क बघा, मूलभूत कर्तव्याबाबतची शिफारस सुवर्णसिंह समितीने 1976 मध्ये केली होती, हे बरोबर आहे. मूलभूत कर्तव्याची शिफारस मूळ राज्यघटनेत नव्हती, तर सुवर्णसिंह समिती नेमली होती 1975 मध्ये. रिपोर्ट 76 मध्ये दिला, त्यावेळी राष्ट्रीय आणीबाणी चालू होती, त्यावेळी त्यांनी 8 मूलभूत कर्तव्य सांगितली होती. तर इंदिरा गांधी सरकारने त्या 8 मधली काही काढून टाकली, 3-4, त्या ठिकाणी अजून 6 जोडून अशी एकूण 10 मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये टाकली, अशी 10 झाली होती. आणि 2002 मध्ये 86वी घटनादुरुस्ती झाली, त्यात 11वी जोडली होती. 6 ते 14 शिक्षण वयोगटातले जे मुलांचे किंवा पाल्याचे पालक असतील ते त्यांना शिक्षण प्रोव्हाइड करतील RTE मार्फत, राईट टू एज्युकेशन. ओके,
मूलभूत अधिकार आहे मध्ये टाकले तर 21 मध्ये आणि मूलभूत कर्तव्यामध्ये 51 मध्ये 11वं जोडलेलं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे 6वं काय बरोबर येईल. ओके, याच्यामध्ये काय आपण बरं फक्त कच बरोबर आहे, अन ब चुकीचं आहे, तर कुठे 3 नंबरचा पर्याय निघतो. ओके, आणि हे बरोबर आहेत बघा. आणि नंतर 7वं बघा, खालीपैकी कोणत्या कर्तव्यांचा समावेश हा मूलभूत कर्तव्यांच्या यादीत नाही. आपल्याला काय विचारलंय, खालीलपैकी कोणत्या कर्तव्यांचा समावेश मूलभूत कर्तव्यांच्या यादीत नाही. यासाठी तुम्हाला मूलभूत कर्तव्य जे 11 आहेत ती माहीत पाहिजे. पहिलं दुसरं लक्षात राहतं, तिसरं पण लक्षात राहतं, चौथं पण लक्षात राहतं, 11वं तर सर्वांना माहिती, 10वं स्वतः राष्ट्रसेवेसाठी आपली प्रगती करणे म्हणजे देशाची प्रगती होणे, ही 10वं आहे. अशा प्रकारचं लक्ष जरी ठेवलं तर मूलभूत कर्तव्य लवकर लक्षात येतात. पहिले 4 लक्षात ठेवायचे, शेवटचे 4 जरी ठेवले तर तुमचे मूलभूत कर्तव्य चुकणार नाही क्वेश्चन. ओके, तर पहिलं विधान बघा, घटनेचे पालन करणे, राष्ट्रगीताचा आदर करणे, हे पहिलंच आहे 51A मधलं पहिलं, तर हे पण कर्तव्यांची यादीत आहे. ओके, दुसरं काय, देशाचे संरक्षण करणे व आव्हान केले त्यासाठी राष्ट्रीय सेवा बजावणे, हे पण बरोबर आहे. कारण बघा तुम्ही जर आर्टिकल वाचले, चौथं बघा, पहिलं काय, राष्ट्रध्वज, संविधान, राष्ट्रगांचा आदर करणे. दुसरं म्हणजे राष्ट्राचे जे राष्ट्रीय आंदोलक होते किंवा राष्ट्रीय आंदोलन त्यांची जी प्रेरित गोष्टी होत्या बघा त्याचं पालन करणे. तिसरं काय, तर संप्रभुत्ता आहे भारताची बघा, अखंडता, एकता, याचं पालन करणे. आणि चौथं काय, ही देशसेवा करणे. हे एका चार्टमध्ये येतात, हे काय देशाची देशाबाबत येतं. 5वं काय येतं, लोकांसंग सामान होणे, हे वेगळ्या याच्यामध्ये येतं, संस्कृती आणि समाज याच्यामध्ये येतं. ओके, लोकांशी 5वं, भाषा व जे धर्म आहे याच्यावर भेदभाव केला जाणार नाही. ओके, सर्व भाऊबंधकीने भाऊ आणि बंधूप्रमाणे राहतील. आणि 6वं काय, संस्कृती बघा भारताची, त्याचे गौरवशाली इतिहास किंवा परंपरा आहे याला महत्त्व देणे, याचे पालन करणे, हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, आणि हे तर बरोबर आहे, ब तुम्हाला सांगितलं. नंतर क बघा, मतदान करणे हे चुकीचं आहे. संविधानामध्ये तसं ॲड करायला पाहिजे, पण आता हे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यामध्ये नाही आहे. तर याच्यामुळे काय म्हणलं जातं, मूलभूत कर्तव्यामध्ये काही काय आहेत, दोषसुद्धा आहेत की जे ॲड केलेले नाही त्याच्यामध्ये. ओके, तर अनुमोदन ॲड केले नाही, तर त्याच्या मग काय एक दोष येते म्हणजे मग. पण सध्या संविधानामध्ये नसल्यामुळे आपण काय म्हणतो, हे मूलभूत कर्तव्यामध्ये नाही. तर मग क कुठं आहे, तर पर्याय 2 नंबर निघतो बघा 7व्याचा, ते त्याच्यामध्ये नाही आहे. समजलं. त्यानंतर 8वं बघा, खालीपैकी मूलभूत कर्तव्यांच्या वैशिष्ट्याबाबत विधाने विचार करा. वैशिष्ट्य तुम्हाला मी आत्ताच सांगितली की नैतिक कर्तव्य आहे, त्याच्या जीवन पद्धती ती त्याच्यानुसार आपले मूलभूत कर्तव्य जोडलेली आहेत. ओके, ते गैरन्यायिक आहेत, म्हणजे याला न्याय आपण संविधानानुसार आपण म्हणतो ना, न्यायालयात जाता येत नाही याच्या विरुद्ध. ओके, आणि हे फक्त अधिकार कोणाला आहेत, भारतीयांसाठी आहेत. हे महत्त्वपूर्ण काय वैशिष्ट्य आहे त्याचे. तर काही बघा क्वेश्चन समजून घ्या. पहिलं अविधान, तर मूलभूत कर्तव्य सॉरी एक मिनिट बघा, पहिलं अविधान, काही मूलभूत कर्तव्य हे नैतिक कर्तव्य आहेत. विधान समजून घ्या सगळे. नंतर सर्व मूलभूत कर्तव्य हे नागरिक कर्तव्य आहेत, हे चुकीचं आहे. क बघा, मूलभूत कर्तव्य हे देशातील तसेच परकीय नागरिकांना, म्हणजे ब आणि क इथं चुकलेलं आहे बघा. आपल्याला विधान ब आणि क जरी काढलं, क बरोबर विचारलं, हे चुकीचं आहे. वरील सर्व बरोबर, हे चुकीचं आहे. नंतर काही मूलभूत कर्तव्य हे नैतिक कर्तव्य आहेत. ओके, आता हे बरोबर आहे. काही तुम्हाला सांगितलं, काही विचारलं आहे, काही नैतिक कर्तव्य मी पहिल्यांदा सांगितलं वैशिष्ट्य बघा, नैतिक कर्तव्य, पण सर्व नैतिक आहे का, नाही आहे. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे अविधान बरोबर आहे, सर्व मूलभूत कर्तव्य हे नागरिक कर्तव्य आहे. नागरिक कर्तव्य नाहीचे, नागरिक कर्तव्यात शिक्षेची तरतूद झाली असती. ओके, ब चुकीचं आहे याच्यामध्ये. आणि क तर चुकीचे, परकीयांना नाहीचे, ते देशातील नागरिकांसाठी आहेत. म्हणजे ब आणि क चुकीचे, म्हणजे ब अ बरोबर निघतोय. ओके, त्यानंतर 9वा क्वेश्चन बघा, खालीपैकी चुकीचे विधाने वाळका सांगितलंय. ओके, पहिलं विधान बघा, मूलभूत कर्तव्य हे न्यायप्रविष्ट आहे, चुकीचं आहे. चुकीच्या विचारामुळे अ तर येतो त्याच्यापणे. ब बघा, मूलभूत कर्तव्यांचा समावेश भाग 3 मध्ये करण्यात चुकीचं आहे, 4 मध्ये केला आहे. तुम्हाला भाग 1 माहिती आहे. संघराज्य क्षेत्रे पहिलं येतं, दुसरं कोणतं नागरिकत्व होतं, तिसरं मूलभूत अधिकार, चौथा भाग कोणता आहे, हा मार्गदर्शक तत्व आहे. आणि 4 मध्येच मूलभूत कर्तव्य जोडलेत. ओके, 5वं केंद्र आहे, 6वं राज्य आहे, 7वं युटी. असे जर लक्षात राहिले ना ट्रिक, तुम्हाला भाग पण ध्यानात राहून जातील आणि आर्टिकल पण लक्षात राहून जातील. ओके, तर बघा, ब विधान आहे बघा, मूलभूत कर्तव्यांचा समावेश भाग 3 मध्ये केला आहे का, भाग 4A मध्ये केलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे अ आणि ब काय आहे, अ चुकीचं आहे. नंतर क बघा, 11वे मूलभूत कर्तव्य हे 87व्या घटनादुरुस्ती, हे चुकीचे, 86व्या घटनादुरुस्तीने जोडले 2002 मध्ये. म्हणजे त्यांनी काय सांगितले, चुकीचे विधान बघा, सर्वच विधाने काय आहेत, चुकीचे आहेत. त्यानंतर 11वं विधान बघा. ओके, तर 11वं विधान बघा,
1975च्या आणीबाणीच्या काळात निर्माण झालेल्या गरजेतून मूलभूत कर्तव्यांची निर्मिती करण्यासाठी सुवर्णसिंह समितीची स्थापना करण्यात आली. ओके, हे बरोबर याची सर्वांना माहिती आहे. आणि 76 मध्ये रिपोर्ट दिला होता आणि 76 मध्येच घटनादुरुस्ती झाली, जी 42वी मिनी कॉन्स्टिट्यूशन सुद्धा म्हटलं जातं. बघा, मूलभूत कर्तव्यांच्या रचनेत भारतीय परंपरा, धर्म आणि पद्धतीचा विचार करण्यात आला. बरोबर आहे. बघा, मूलभूत कर्तव्यांची यादी अपुरी असून त्यामध्ये मतदान करणे, कर भरणे, कुटुंब नियोजनेसारख्या कर्तव्यांचा समावेश नाही. हे पण बरोबर आहे. पण आपल्याला काहीच्या बऱ्यापैकी चुकीचे विधान ओळखा विचारलंय. ओके, चुकीचे विधान कोणते ओळखा, तर यापैकी जर पाहिलं तर पहिलं विधान बघा, हे तर बरोबरच आहे, कारण 1975 मध्ये संविधान इंदिरा गांधी सरकारने सुवर्णसिंह समितीची स्थापना केली, म्हणजे अचं पहिलं तर बरोबर आहे. ब विधान बघा, मूलभूत कर्तव्याच्या रचनेत बरोबर आहे, भारतीय परंपरा, धर्म व पद्धतीचा विचार करण्यात आलेला आहे. कारण तुम्ही जर मूलभूत कर्तव्य व्यवस्थित जर वाचली त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितले की जी भारतीय परंपरा आहे किंवा आपण म्हणतो ना वारसा आहे बघा, ते वारशाचे जतन करणे, त्याचा आदर करणे, ओके, सर्वांशी समान वागणे, जे 5 आणि 6 मध्ये वर्गीकरण केलं आहे बघा. 5 जर पाहिलं, लोकांना समान वागणूक देणे, आणि 6 म्हणजे भारतीय जे वारसा आहे, संस्कृती, गौरवशाली इतिहास आहे, तर त्याला महत्त्व देणे, हे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. ओके, त्याच्यामुळं काय झालं, पण विधान बरोबर आहे. बघा, मूलभूत कर्तव्यांची यादी अपुरी. बघा, मी तुम्हाला सांगितलं काय, त्याच्यावर टीकासुद्धा केली जाते. मूलभूत जे 11 कर्तव्य, याच्यामध्ये मतदान नाही दिलं, कर भरणे नाही दिलं, कुटुंब नियोजन नाही दिलं, पुन्हा शिक्षेची तरतूद नाही, त्याच्यामुळे हे काय वाटतं, अपुरी वाटतात. ओके, त्याच्यामुळं ही त्याच्यामधली बऱ्यापैकी चुकीची नाही, कोणतेच चुकीचे नाही, यापैकी नाही. ओके, 11वाचं कोणतं निघतं, 4 निघतं. त्यानंतर 12वं बघा, 1 मिनिट. ओके, 12वं बघा, खालीपैकी कोणत्या बाबी भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीस देण्यात आलेल्या मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश करता येईल. प्रश्न काय आहे, कोणत्या बाबी भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीस देणाऱ्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश आहे. ओके, तर 12वं बघा, त्याच्यामध्ये पहिलं व्यक्तीचे मतदान करणे, व्यक्तीने मतदान करणे. दुसरं बघा, देशाची एकता व अखंडतेसाठी सदैव कटिबद्ध राहणे. तिसरं, समाज व राष्ट्राच्या प्रगतीसाठी परिवार नियोजन करणे. चौथं, देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी सोबतीवर कर भरावा. हे कर भरावा वगैरे काही नाही याच्यामध्ये. त्यानंतर मतदान करणे सुद्धा सध्या नाही आहे, टाकावं सांगितलं होतं पण ते अजून काही लागू नाही झालं, 11 नाही ते. नंतर परिवार नियोजन सुद्धा नाही आहे, कुटुंब नियोजन सुद्धा म्हणतो पण ते सुद्धा नाही. मग याच्यामध्ये कोणतं 12वाचं निघतं. ओके, 12वाचं 2 नंबरचा पर्याय निघतो बघा, जे समावेश आहे याच्यामध्ये. ओके, 12वाच्या मूलभूत कर्तव्यामध्येच खालीपैकी कोणाचा समावेश करायला असं विचारलं. ओके, ते 2 नंबरचा जो पर्याय, देशातील एकता व अखंडतेसाठी सदैव कटिबद्ध राहणे, त्याला देश सेवा सुद्धा म्हणतो. ओके, आपण जे 4 नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे. ओके, समजलं तुम्हाला. त्यानंतर 13वा क्वेश्चन पहा, मूलभूत कर्तव्य संदर्भात खालील विधाने पहा सांगितले. ओके, मूलभूत कर्तव्य संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पहिलं विधान बघा, राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश सुवर्ण सिंह समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला. बरोबर आहे, कारण मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य हे नव्हते. कधी जोडले, 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये जोडलं. ओके, आणि 1975 मध्ये सुवर्णसिंह समिती नेमली होती बघा, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. राज्यघटनेच्या मूलभूत कर्तव्यांसमितीच्या सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून 1976 साली करण्यात आला. म्हणजे इथं करण्यात आलं पण 1976 साली करण्यात आलं, हे बरोबर आहे. त्यानंतर भाग 4A मध्ये कलम 51 मूलभूत कर्तव्यासंदर्भात आहे. बरोबर आहे. तर म्हणजे 4ही भाग सांगितले. पहिलं म्हणजे मूलभूत बघा, राज्य क्षेत्रे व ते बघा सरकार, जे केंद्र सरकार आहे ते जे राज्य क्षेत्र किंवा राज्य, पहिले 1 ते 4 म्हणतो आपण आर्टिकल. त्यानंतर दुसरं नागरिकत्व आहे, तिसरं मूलभूत अधिकार आहे, चौथं मार्गदर्शक तत्वे. 4A मध्येच मूलभूत कर्तव्य जोडलेले आहेत भाग 4A मध्ये. ओके, नंतर 51 सुद्धा त्याला दुसरं एक नाव आहे, कारण आर्टिकल 51 मध्ये 11 जोडलेले आहेत. नंतर बघा, 88व्या घटनादुरुस्तीनुसार 11 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले. हे चुकीचं आहे. 88व्या घटनादुरुस्तीने जोडले का, नाही आहे. कधी बोललं, 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली 11वे मूलभूत कर्तव्य जोडले. त्याचं काय नाव आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण देणे हे पालकाची जबाबदारी असेल, असं स्पष्ट सांगितले. ओके, समजलं असेल तुम्हाला. तर क आहे चुकीचं आहे, ब बरोबर आहे, अ बरोबर आहे. ओके, मग 13चा कोणता पर्याय निघतो, अ व बरोबर निघतो. कोणता पर्याय, हा तिसरा पर्याय निघतो. त्यानंतर 14वा बघा, शेवटचा क्वेश्चन आहे हा, राज्यघटनेमध्ये. ओके, 14वा बघा, राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले मूलभूत कर्तव्ये ही डॅश समितीच्या शिफारशीवरून घेण्यात आलेली आहे. आपण बऱ्याच वेळा उल्लेख केला बघा, संपूर्ण क्वेश्चनमध्ये कोणती समिती नेमली होती त्यानुसार मूलभूत कर्तव्ये
ही नंतर संविधानामध्ये समाविष्ट केली. कोणत्या? सरदार सुवर्णसिंह समितीनुसार. लक्षात ठेवा कोणती समिती होती? तर सरदार सुवर्ण समिती. ओके, तुम्हाला समजलं. बघा, मूलभूत कर्तव्य 2 समित्या नेमल्या होत्या मूलभूत कर्तव्याशी संबंधित, हे लक्षात असलं पाहिजे. महत्त्वाचे सांगतो, महत्त्वाचे 2 समित्या नेमल्या होत्या. इतर ठिकाणी तरतूदसुद्धा आहे त्याची की सरकार नियमाचे प्रयत्न करीत होतं, नाही करीत होतं, ते आपल्याला ते महत्त्वच नाही. ज्या मूलभूत 2 समित्या नेमल्या होत्या त्याच्यामध्ये एक सुवर्णसिंह समिती होती पहिली. दुसरं कोणती होती? 1999 साली वार्मा समिती नेमली होती, जी मूलभूत कर्तव्याशी काही शिक्षेची तरतूद असावी किंवा कायद्याची तरतूद असावी असं त्याच्यामध्ये त्याला नेमली होती. त्यांनी रिपोर्टसुद्धा दिले होते, पण ती रिपोर्ट काय लागू करण्यात नाही आले कारण त्याचे बरेच प्रमाणात विरोध झाला होता. ओके, हे पण ध्यानात ठेवा. नंतर बघा, आता शेवटला जाता समजलं असेल तुम्हाला की शेवटला जाता आपण ह्या मूलभूत कर्तव्यावर कोणकोणत्या गोष्टीवर क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर आयोगाचे क्वेश्चन जर पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट विचारेल की एक तर म्हणजे जोड्या लावायला विचारतात. ओके, एका साईडला काय देतात? कर्तव्य देतात आणि एका साईडला क्रमांक देतात, कोणत्या क्रमांकाचे आहेत. ओके, नंतर मूलभूत कर्तव्याशी काय देतात? 2-3 सेंटेन्स देतात, कोणत्या कलमामध्ये जोडले जातात, कोणती समिती नेमली होती. हे 2 समिती लक्षात ठेवायच्यामध्ये विचारू शकतात. त्यानंतर मूलभूत कर्तव्यांची काय सिरीज विचारू शकतात तुम्हाला. यासाठी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण म्हणजे पहिले 4 ध्यानात ठेवायचे, नंतरचे 4 ध्यानात ठेवायचे. शेवटचं सगळ्यांना राहतं 11 की 6 ते 14 गटातील मुलं मुली असतील त्यांना शिक्षण देणे. आणि त्याचं म्हणजे 10 जर पाहिलं तर व्यक्तिगत विकास करणे, तसेच समाजाचा विकास करणे, त्यानुसार आपल्या देशाचा विकास करणे, असं जरी लक्षात ठेवलं तरी देण्यात येईल. ओके, नंतर 9 जर पाहिलं तर सार्वजनिक जी संपत्ती त्याची सुरक्षा ठेवणे, 8 वैधानिक दृष्टिकोन, असे 4 शेवटचे ध्यानात ठेवले. पहिले ध्यानात राहतं, दुसरं ध्यानात राहतं, तिसरं ध्यानात राहतं, चौथं देश सेवा आहे ती तर लक्षातच राहते. असे पहिले 4 आणि शेवटचे 4 झाले तर 8च होत्यात. म्हणजे जरी सिरीज विचारली तरी 1-2 सापडतात की वरून विचारले की खालून वर विचारले तर लक्षात राहतात. ओके, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. मूलभूत कर्तव्यावर क्वेश्चन विचारला जातो कारण एक परीक्षा 8 क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यावर जर तुम्ही क्वेश्चन पाहिले. पण जर क्वेश्चन आला तर हात चुकायला नाही पाहिजे, या दृष्टीने आपण हातचा व्हिडिओ काढलाय. हा कंप्लीट व्हिडिओ तुम्हाला आणलाय. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन विचारणारच नाही ते. ओके, या बाहेर काही माहितीच नाही. विचारलं तर कोणत्या संविधान कोणाकडून घेतलेलं आहे बघा असं विचारतील. तर कोणाकडून घेते? जे रूसचं संविधान होतं, आता रशिया नाही तर पहिलं जे रूस होतं 1990 साली, तर त्या संविधानामध्ये समाविष्ट होतं त्याच्यामध्ये. ओके, हे लक्षात असलं पाहिजे. ओके, आय थिंक मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल अशी अपेक्षा करतो. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण काय केलं 1500+ जे क्वेश्चन आहे बघा पॉलिटीचे, ते क्वेश्चनची सिरीज आणलेली आहे. ह्या सिरीजची तुम्हाला येणारे बघा जे कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, या सर्वांच्या दृष्टीने आपण ही सिरीज कंप्लीट करणार आहे आणि लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण डेली आपण काय करतो 30-40 क्वेश्चन घेणार होतो. ओके, पण आजच्या बघा हे मूलभूत कर्तव्य थोडी क्वेश्चन कमी असल्यामुळे काय आपण ती कंप्लीट केलेली नाही. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना सजेस्ट करा, व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.